1969चा काळ दाखवला आहे। ठिकाण कॅलिफोर्नियातील पॅसाडेना हे आहे। एक मजदूर जोडपे आपल्या 13 वर्षाच्या मुलाला कांबळ्यामध्ये लपेटून एका मोठ्या विलाजवळ आणतात। तो विला शॉन सॅनडेनाचा आहे। सॅनडेना ही एक मोठी मांत्रिक दाखवली आहे, जी आत्मे व मनुष्य यांच्यामधील मीडियम बनून माणसाच्या अंगातील पिशाच्य उतरवते। मुलाची आई सॅनडेनाला सांगते तिच्या मुलाला मागच्या 3 दिवसांपासून विचित्र आवाज ऐकायला येत आहेत, भयानक सावल्या दिसत आहेत। मुलाचा बाप सांगतो, नक्कीच काही आहे जे माझ्या मुलाकडे सरसावत आहे। सॅनडेना त्यांना विचारते, नक्की काय झाले? तेव्हा आई सांगते, तिच्या मुलाने एका जिप्सी बाईच्या गाडीतून चांदीचा नेकलेस चोरला आहे। सॅनडेना नेकलेस पाहिल्यावर प्रकरण काय आहे ते ओळखते। मुलगा खूप घाबरलेला आहे। सर्वजण विलाच्या आतमध्ये येतात। आता सॅनडेनाच्या विलाच्या वरती आपणाला सैतानाच्या काळ्या सावल्या दिसू लागतात। सॅनडेना मंत्र म्हणायला सुरुवात करते, पण खूप उशीर झालेला आहे। मुलाला लागलेल्या श्रापाला 3 दिवस पूर्ण झाले आहेत। सैतान घराचा दरवाजा तोडून आत घुसतो आणि आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला उडवतो। मुलगा घाबरून पळून जायचा प्रयत्न करतो, पण सैतान त्याला उचलतो व खाली जमिनीवर फेकतो। सॅनडेना मुलाला वाचवण्यासाठी धाव घेते, पण ती काही करण्यापूर्वीच जमीन फाटते। आतून आगीच्या लपेटी बाहेर येतात। त्या आगीतून सैतान मुलाला जमिनीत खेचतो व जमिनीच्या आत खोल नरकात गडप होतो। जमीन पूर्ववत होते। सॅनडेना वेड्यासारखी असहाय्यपणे बघत राहते, पण ती तेव्हाच निश्चय करते ती परत एकदा सैतानाला भेटेल व त्यावेळी ती सर्व हिशोब चुकता करेल। इथे नक्की काय प्रकार आहे ते आपणास कळत नाही। फक्त इतकेच कळते की जमिनीतून एक भयानक सैतान आला व मुलाला जमिनीत खेचून घेऊन गेला। त्यामागचे कारण काय होते हे पुढे आपणास कळते। या गोष्टीला 40 वर्ष उलटतात। चित्रपटात आत्ताचा काळ सुरू होतो। आपल्याला कारने ऑफिसने जाणारी क्रिस्टीन ही 25-26 वर्षाची मुलगी दिसते। क्रिस्टीन विलशायर पॅसिफिक बँकेत एक लोन ऑफिसर आहे। तशी ती खूप हुशार आणि हार्ड वर्कर आहे, पण आता तिला वेध लागले आहेत ते प्रमोशनचे। तिच्या बँकेतील असिस्टंट मॅनेजरची जागा खाली झाली आहे आणि तिला ती पोस्ट हवी आहे। पण या पोस्टसाठी तिचा कॉम्पिटिटर आहे तिचा सहकारी स्ट्यू। क्रिस्टीन आपल्या बॉसला पटवून सांगते की ती असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टसाठी किती योग्य आहे ते। तिचा बॉस तिला सांगतो की तिच्यामध्ये टफ डिसिजन घेण्याची किती क्षमता आहे, यावर तिचे प्रमोशन अवलंबून आहे। क्रिस्टीन बॉसला सांगते की वेळ आली तर ती टफ डिसिजन घेऊ शकते। क्रिस्टीन सायकोलॉजीचा प्रोफेसर क्ले ह्याच्याशी डेटिंग करत आहे। दोघं एकमेकाच्या प्रेमात अखंड बुडालेले आहेत, पण क्ले हा एक श्रीमंत घराण्यातील एकुलता एक मुलगा आहे। त्यामुळे त्याचे आई वडील एक्सपेक्ट करतात की क्लेची बायको सुद्धा त्यांच्या घराण्याला शोभेशी असावी आणि क्रिस्टीन त्यात कुठेही बसत नाही। क्रिस्टीनला या सर्वाची कल्पना आहे, त्यामुळे तिच्यासाठी हे प्रमोशन खूप महत्त्वाचे आहे। एके दिवशी बँकेत काम करत आपल्या प्रमोशनचा विचार करत असताना क्रिस्टीनला सिल्विया गानुश नावाची एक 75 वर्षाची बाई भेटायला येते। गानुश ही एक अतिशय ओंगळवाणी विचित्र बाई आहे। कदाचित ती जिप्सी समुदायाची आहे। तिने आपले घर बँकेकडे गहाण ठेवून काही कर्ज घेतले होते। मागचा हप्ता ती भरू शकली नाही। बँकेने 2दा एक्सटेन्शन देऊन सुद्धा ती इन्स्टॉलमेंट भरू शकली नाही। यासाठी बँकेने तिच्या घरावर जप्ती आणली आहे। अजून काही दिवसाचा अवधी मागण्यासाठी ती क्रिस्टीनकडे आली आहे। क्रिस्टीन बॉसला गानुशचा प्रॉब्लेम सांगते। बॉस क्रिस्टीनला सांगतो की बँकेच्या रूल्स प्रमाणे आपण तिला अजून अवधी देऊ शकत नाही, पण लोन ऑफिसर म्हणून डिसिजन तुला घ्यायचे आहे। बॉस तिला हेही सांगतो की हीच टफ डिसिजन घ्यायची वेळ आहे। क्रिस्टीनच्या डोळ्यापुढे आपले प्रमोशन दिसत असते आणि ती टफ डिसिजन घ्यायचा निर्णय घेते। ती गानुशला सांगते की बँक तिला अजून अवधी देऊ शकत नाही। गानुश तिच्याकडे दयेची याचना करते। ती क्रिस्टीनला सांगते की बँकेने तिला तिच्या घराबाहेर काढले तर तिला रस्त्यावर राहावे लागेल। तेव्हा असे काही करू नकोस की ज्यामुळे मला या वयात मानहानीला सामोरे जावे लागेल। गानुश जमिनीवर गुडघे टेकून क्रिस्टीनला विनंती करते, पण क्रिस्टीन तिच्या विनंतीला भीक घालत नाही। ती बँकेतील सर्वांसमोर गानुशला झिडकारून तिचा अपमान करते। सर्वांसमोर झालेल्या या अपमानाने क्रोधित होऊन गानुश क्रिस्टीनवर हल्ला करते, पण बँकेचे सिक्युरिटी गार्ड वेळीच मध्ये पडून गानुशला बँकेबाहेर काढतात। जे घडले ते क्रिस्टीनला डिस्टर्ब करते। रात्री क्रिस्टीन आपले बँकेतील काम संपवून पार्किंगमध्ये ठेवलेल्या आपल्या गाडीकडे जात असते। तेव्हा तिथे तिला गानुशची गाडी दिसते। क्रिस्टीन घाबरते। इतक्यात गानुशचा रुमाल उडत येऊन क्रिस्टीनच्या गाडीच्या विंडशील्डवर धडकतो। क्रिस्टीन गाडीत पाठी वळून बघते, तिथे तिला गानुश बसलेली दिसते। क्रिस्टीन घाबरते, पण काही समजण्यापूर्वीच गानुश क्रिस्टीनवर जीवघेणा हमला करते। क्रिस्टीन प्राणपणाने तिला प्रतिकार करते। क्रिस्टीन मोठ्या हुशारीने गाडीचा स्पीड वाढवून अचानक ब्रेक मारते। त्या धक्क्याने
गानुषचे डोके गाडीच्या डॅशबोर्डवर आदळते, पण ती हल्ला थांबवत नाही. गानुष क्रिस्टीनचे पाय पकडून तिला गाडीबाहेर ओढते. दुसऱ्या क्षणाला ती क्रिस्टीनला मारणार असे वाटत असतानाच ती फक्त क्रिस्टीनच्या कोटाचे बटन खेचून काढते. ते बटन हातात पकडून ती ग्रीक एन्शंट भाषेत काही मंत्र म्हणते. ॲक्च्युली इथे गानुष जी एक जिप्सी बाई दाखवलेली आहे ती एक मांत्रिक सुद्धा आहे. ती मंत्राने क्रिस्टीनला कोणत्या तरी लॅमिया नावाच्या श्रापात बंदिस्त करते व तिला तिचे बटन परत करते. गानुष क्रिस्टीनला सांगते की आता तू माझ्याकडे दयेची भीक मागशील, आणि इतके बोलून ती तिथून निघून जाते. इथे लॅमिया हा काय प्रकार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन. तर झालेल्या हमल्यामुळे क्रिस्टीन आतून हादरलेली असते. ती आता क्ले बरोबर आहे, पण आतून ती खूप अस्वस्थ फील करते. ती क्लेला सांगते की तिला काही विचित्र गोष्टी जाणवत आहेत. ती क्लेला हेही सांगते की तिला फॉर्च्यून रीडरला भेटायचं आहे. फॉर्च्यून रीडर म्हणजे भविष्य सांगणारा. क्लेचा ह्या सर्व गोष्टींवर विश्वास नाही, पण क्रिस्टीनच्या प्रेमाखातर तो तिला एका फॉर्च्यून रीडरकडे घेऊन जातो. राम जास हा एक हुशार, ज्ञानी व अचूक भविष्य सांगणारा फॉर्च्यून रीडर आहे. राम जास क्रिस्टीनला सांगतो की त्याच्याकडे अशा काही ॲबिलिटीज आहेत ज्यामुळे तो समोरच्या माणसामधील एनर्जी फील करू शकतो. तो क्रिस्टीनचा हात हातात घेऊन अचूकपणे सांगतो की ती कोणत्या बँकेत काम करत आहे म्हणून. तो पुढे क्रिस्टीनला सांगतो की कोणीतरी तिच्याकडून काहीतरी काढून घेतलं आहे, आणि काढून घेतलेली गोष्ट ही एक बटन आहे. इतके बोलल्यावर रामला क्रिस्टीनच्या आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी जाणवू लागतात. रामला क्रिस्टीनच्या चेहऱ्यात सैतानाचे दर्शन होते. तो घाबरून पुढे सांगायला नकार देतो. क्रिस्टीन त्याला जोर देऊन विचारते तेव्हा तो तिला सांगतो तिच्यावर काळ्या पिशाच्यांची सावली आहे. तुला कोणीतरी काळा श्राप दिला आहे. क्ले व क्रिस्टीन तिथून बाहेर पडतात. क्ले जो सायकोलॉजीचा प्रोफेसर आहे तो क्रिस्टीनला सांगतो की हे सर्व थोतांड आहे. क्रिस्टीन त्याच्यावर विश्वास ठेवते. क्ले क्रिस्टीनला घरी सोडतो, पण घरीसुद्धा क्रिस्टीनला आजूबाजूला काही विचित्र गोष्टी वावरत असल्याचा भास होतो. रात्री क्रिस्टीनला वेगवेगळे आवाज ऐकू यायला लागतात. कोणती तरी अज्ञात अदृश्य शक्ती तिच्या घरात घुसते. क्रिस्टीनला आता सैतानाची सावली दिसायला लागते. ती सावली क्रिस्टीनवर हमला करून क्रिस्टीनला फेकते. ह्या प्रकाराने क्रिस्टीन खूप घाबरते. घाबरलेल्या क्रिस्टीनला रात्री साथ देण्यासाठी क्ले येतो. झोपेत असताना क्रिस्टीनला एक भयानक स्वप्न पडते. स्वप्नात गानुष एका सैतानाच्या रूपात तिच्यावर हमला करते. आता क्रिस्टीन भलतीच घाबरते, पण ह्या अघोरी गोष्टी तिची पाठ सोडत नाहीत. दुसऱ्या दिवशी बँकेत सुद्धा क्रिस्टीनला गानुषचा वावर जाणवतो. अचानकपणे तिच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागते. घाबरलेली क्रिस्टीन बँकेतून बाहेर पडून सरळ गानुषच्या घरी पोचते, पण तिचे दुर्दैव गानुष मेलेली असते व अंत्यसंस्कारासाठी तिला कॉफिनमध्ये ठेवलेले असते. आपल्याच विचारात असलेली क्रिस्टीन घाबरून खाली पडते आणि ती नेमकी गानुषच्या कॉफिनमध्ये. जमलेले लोक क्रिस्टीनला गानुषच्या तावडीतून सोडवतात. इथे आपणास कळते की गानुष क्रिस्टीनचा किती तिरस्कार करत होती. मेल्यावर सुद्धा ती क्रिस्टीनला सोडायला तयार नाही. क्रिस्टीन जेव्हा गानुषच्या मृतदेहाकडे बघते तेव्हा तिला गानुषची तीच तिरस्कारयुक्त रोखलेली नजर दिसून येते. क्रिस्टीन रामकडे जाते. तो तिला सांगतो की ती ज्या शापाने ग्रासलेली आहे त्या शापाला लॅमिया कर्स असे म्हणतात. इथे लॅमिया कर्सची थिअरी अशी आहे, खूप वर्षापूर्वी म्हणजे एन्शंट ग्रीकमध्ये झियस नावाचा एक देवराजा होता. त्याच्या पत्नीचं नाव वेरा असे होते. झियसचे प्रेम लॅमियावर होते. लॅमिया ही एक अतिशय सुंदर मुलगी होती. झियस तिच्या प्रेमात वेडा होतो. हे वेराला बघवत नाही. ती लॅमियावर काळ्या जादूचा म्हणजेच ब्लॅक मॅजिकचा प्रयोग करते, ज्याचा परिणाम असा होतो लॅमिया स्वतःच्याच पोटच्या मुलांना मारते व या कृत्याबद्दल ती नरकात ढकलली जाते. तिथे ती सैतानामध्ये रूपांतरित होते. जेव्हा कोणी एखाद्याची वस्तू हातात घेऊन लॅमिया कर्सचे मंत्र म्हणतो तेव्हा रक्तासाठी हापापलेली लॅमिया सैतान बनून नरकातून बाहेर येऊन त्या वस्तूच्या मालकाला नरकात आपल्याबरोबर ओढते व त्याचा आत्मा काबीज करते. पण त्याच्या 3 दिवस अगोदर ती कर्स लागलेल्या व्यक्तीला पिशाच्य रूपाने येऊन टॉर्चर करते. ती व्यक्ती नरकात गेल्याशिवाय लॅमिया शांत बसत नाही. राम क्रिस्टीनला सांगतो गानुषने क्रिस्टीनचे बटन घेऊन तिच्यावर हा श्राप लादलेला आहे. ती बटनाची मालकीण असल्यामुळे लॅमिया तिला नरकात नेण्यासाठी येणारच. क्रिस्टीन रामला यावर उपाय विचारते. तो तिला सांगतो की एखाद्या प्राण्याचा बळी देऊन सैतानाला त्याचे रक्त अर्पण केले तर कदाचित या श्रापातून सुटका मिळू शकेल. हाच एक सोपा उपाय आहे. क्रिस्टीन पुढे काय करायचं ह्याचा विचार करत घरी बसलेली असताना लॅमियाचे पिशाच्य तिथे एका सावलीच्या रूपाने येते. क्रिस्टीन पळण्याचा प्रयत्न करते व लपते, पण पिशाच्य तिचा पाठलाग करते व तिच्यावर जीवघेणा हमला करते. शेवटी घाबरून क्रिस्टीन रामने सांगितल्याप्रमाणे आपल्याच पाळीव मांजराचा बळी देते. क्रिस्टीन निर्धास्त होते
की आता तिची या शापातून मुक्तता झाली आहे. क्ले क्रिस्टिनला आपल्या आई वडिलांना भेटायला घेऊन जातो, पण तिथे सुद्धा क्रिस्टिनला विचित्र गोष्टी दिसू लागतात. ती घाबरून तिथून पळते व सरळ रामकडे पोचते. राम तिला सांगतो की जर तुला ह्यातून सुटका हवी असेल तर तुला लिमियाच्या शैतानाशी सरळ संवाद साधावा लागेल आणि या गोष्टीत तुला फक्त सॅनडेनाच मदत करू शकते. सॅनडेना ही तीच बाई आहे जिला आपण चित्रपटाच्या सुरुवातीला एका मुलाला लॅमियापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना बघितले होते, पण तेव्हा लॅमिया मुलाला नरकात ओढून घेऊन गेलेली असते. राम क्रिस्टिनला सांगतो की उद्या शेवटचा 3रा दिवस आहे, त्यानंतर लिमिया तिला घेऊन जाईल. वेळ कमी आहे, पण सॅनडेनाला मदत हवी असेल तर तिची फी द्यावीच लागेल आणि तिची फी $10,000 आहे. सॅनडेनाला द्याव्या लागणाऱ्या $10,000ची जुळवाजुळव करण्यासाठी क्रिस्टिन आपल्या स्टोअर रूममधील काही सामान विकायचे ठरवते. ती स्टोअर रूममध्ये सामान गोळा करत असताना गानुशचा आत्मा तिच्यावर हमला करतो. खरं तर तो क्रिस्टिनचा भास असतो. सर्व सामान विकून सुद्धा क्रिस्टिन $10,000 जमा करू शकत नाही. इथे क्ले तिला $10,000ची मदत करतो. क्रिस्टिन सॅनडेनाच्या विलावर पोचते. राम तिची सॅनडेनाशी ओळख करून देतो. 40 वर्ष उलटलेली आहेत. आता सॅनडेना म्हातारी झालेली आहे, पण आजही ती लॅमियाशी मुकाबला करण्याची वाट पाहत आहे. 40 वर्षापूर्वीचा अनुभव ती क्रिस्टिनला सांगते की त्यावेळी मी मुलाला वाचवू शकली नव्हती, पण आज मी तयार आहे. आज काहीही झाले तरी मी लॅमियाला नष्ट करणारच. रात्री सर्व सॅनडेनाच्या हॉलमध्ये जमतात. सॅन क्रिस्टिनाला सांगते की जेव्हा एखाद्या आत्म्याला बोलवण्यासाठी नरकाचा दरवाजा उघडतो तेव्हा काही इतर आत्मेही आत येण्याची शक्यता असते, तेव्हा सावध राहा. सॅम, राम व क्रिस्टिन एका टेबलाभोवती बसतात. इतक्यात सॅनचा असिस्टंट मिलो तिथे एक बकरा घेऊन येतो. सॅन क्रिस्टिनाला सांगते की जेव्हा लॅमियाचा आत्मा सॅनच्या शरीरात प्रवेश करेल तेव्हा तिचा हात क्रिस्टिनाने बकऱ्यावर ठेवावा, म्हणजे लॅमियाचा आत्मा सॅनचे शरीर सोडून बकऱ्यात प्रवेश करेल व त्याचवेळी सॅनचा असिस्टंट मिलो बकऱ्याची मान उडवेल व बकरा मरेल व लॅमियाचा आत्मा कायमचा नरकात निघून जाईल. सॅन मंत्रविधी चालू करते. सर्वजण आत्म्याला येण्याचे आवाहन करतात. आत्मा येण्याची चाहूल लागते. क्रिस्टिन घाबरते. सॅन सांगते की ही लिमिया नाही, हा दुसरा कोणाचा तरी आत्मा आहे. पाठोपाठ दुसरे आत्मेही जमू लागतात, पण सॅन त्यांना पळवून लावते आणि इतक्यात लिमिया येण्याची चाहूल लागते. सर्वजण स्तब्ध होतात. अचानक लिमियाचा आत्मा सॅनच्या शरीरात प्रवेश करतो. सर्वजण घाबरतात. योग्य वेळ बघून क्रिस्टिन सॅनचा हात बकऱ्यावर ठेवते. लिमियाचा आत्मा सॅनचे शरीर सोडून बकऱ्याच्या शरीरात प्रवेश करतो. सॅनचा असिस्टंट मिलो बकऱ्याची मुंडी उडवायला वळतो, पण भीतीमुळे त्याचा वार चुकतो व बकरा त्याला चावतो. आता लिमियाचा आत्मा मिलोच्या शरीरात प्रवेश करतो. तो विचित्र प्रकार करायला लागतो. तो क्रिस्टिनाला खायला जातो, पण योग्य वेळी सॅनडेना मंत्र म्हणून लिमियाला मायलोच्या शरीरातून काढून परत नरकात हाकलवते. आत्मा गेला म्हणून क्रिस्टिन आनंदात होते, पण अतिश्रमामुळे सॅन आपले प्राण गमावते. सॅनने मरता मरता आपले प्राण वाचवले म्हणून क्रिस्टिन तिचे आभार मानते, पण राम तिला सांगतो की ती चुकत आहे. जेव्हा लिमिया बकऱ्याच्या शरीरात होती तेव्हाच तिचा खात्मा करायला हवा होता. लिमिया परत येईल व उद्या तुला घेऊन जाईल. राम क्रिस्टिनाला लॅमियापासून वाचवण्याचा शेवटचा उपाय सांगतो. तो सांगतो की हे बटन कोणाला तरी गिफ्ट दे, म्हणजे बटनाची मालकी तुझ्याकडून त्याच्याकडे जाईल. श्राप बटनाच्या मालकाला आहे, तुला नाही. लिमिया फक्त बटनाच्या मालकालाच नरकात घेऊन जाण्यासाठी बांधील आहे. राम क्रिस्टिनाला सांगतो की तिच्याकडे फक्त आजची रात्र आहे. सॅनच्या घराकडून परतताना क्लेच्या गाडीपुढे अचानक गानुश आल्याचा भास क्रिस्टिनाला होतो. ती मोठ्याने ओरडते. क्ले जोराने ब्रेक दाबतो, पण कारसमोर एक म्हातारा असतो. पण अचानक ब्रेक दाबल्यामुळे क्लेचे पेपर क्रिस्टिनच्या पेपरात मिक्स होऊन खाली पडतात. त्यात बटन असलेले एन्व्हलपसुद्धा हरवते, पण मोठ्या मुश्किलीने क्रिस्टिनला ते एन्व्हलप मिळते. क्ले क्रिस्टिनला तिच्या घरी सोडतो. क्रिस्टिनच्या डोक्यात कल्पना येते की हे एन्व्हलप आपण स्ट्यूलच गिफ्ट केले तर, कारण या जगात तोच तिचा मोठा दुश्मन आहे. त्याच्यामुळेच तिचे प्रमोशन गेले. क्रिस्टिन स्ट्यूला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवते. तिथे तो तिची माफी मागतो. त्याचा तो दिनवाणा अवतार बघून क्रिस्टिनचे मतपरिवर्तन होते. ती स्ट्यूला एन्व्हलप द्यायचे टाळते. तिची नजर पेपरातील गानुशच्या मृत्यूच्या बातमीकडे जाते. शेवटी गानुशच तिच्या या परिस्थितीला जबाबदार होती. क्रिस्टिनच्या मनात विचार येतो, आपण हे बटन गानुशलाच गिफ्ट केले तर. ती रामला विचारते की मेलेल्या व्यक्तीला श्रापित ऑब्जेक्ट गिफ्ट करता येते का. राम तिला सांगतो, मृत शरीराला गिफ्ट द्यायची जिप्सी समाजामध्ये पद्धत आहे.
आणि गानुश जिप्सी असल्यामुळे तू तिला श्रापित बटन गिफ्ट करू शकतेस. क्रिस्टिनला आनंद होतो. गानुशच्या सेमेट्री जवळ जाताना सुद्धा गानुशचा आत्मा क्रिस्टिनला त्रास द्यायचा प्रयत्न करतो. सर्वावर मात करून शेवटी क्रिस्टिन सेमेट्रीत पोचते. ती गानुशची कबर खणून काढते. तिथे सुद्धा तिला गानुशच्या आत्म्याशी झगडावे लागते. पण शेवटी क्रिस्टिन ते श्रापित बटनवाले एन्व्हलप गानुशच्या घशात कोंबतेच आणि तिथल्या वातावरणातून बाहेर पडते. दुसऱ्या दिवशी सकाळी क्रिस्टिनला तिच्या बॉसचा फोन येतो व तो तिला बातमी देतो, स्ट्यूने फ्रॉड केल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे व त्या जागी क्रिस्टिनला असिस्टंट मॅनेजरची पोस्ट देण्यात येत आहे. क्रिस्टिन खुश होते. क्ले सँटा बार्बराला काही कामासाठी जात आहे. क्रिस्टिन त्याला भेटण्यासाठी स्टेशनवर जाते. ती त्याच्याकडे ॲडमिट करते की गानुशला आणखी अवधी देण्याचा तिला अधिकार होता पण तिने दिला नाही. ही तिची चूकच होती. तिचा प्रामाणिकपणा बघून क्ले खुश होतो. इतक्यात क्लेला काही आठवण होते व तो खिशातून एक एन्व्हलप बाहेर काढतो व क्रिस्टिनला देत सांगतो, तू काल चुकून माझे एन्व्हलप नेलेस आणि तुझे बटन असलेले एन्व्हलप माझ्या गाडीत सोडलेस. बटन बघून क्रिस्टिन दचकते. तिला कळून चुकते की तिने फार मोठी चूक केली आहे. तिने चुकीचे एन्व्हलप गानुशच्या तोंडात कोंबले. ती अतिशय घाबरते. क्रिस्टिन घाबरून मागे वळते व रेल्वे ट्रॅकवर पडते. समोरून गाडी येते. क्ले तिला वाचवायला धावतो. इतक्यात ट्रॅक खालची जमीन दुभंगते. जमिनीतून आगीच्या लपेटीत लॅमिया सैतानाचा हात येतो व तो क्षणार्धात क्रिस्टिनला नरकात खेचून घेऊन जातो. क्ले रडावलेल्या नजरेने घाबरून फक्त बघत राहतो. जर तुम्हाला ही चित्रपट कथा आवडली तर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.